यायचं त्याच्यावर. त्यांचा जो गाळचा राग होता ना ते प्रेमापोटीच होता. नाही, त्यांच्या जागी जर दुसरं गेलं असतं ना काल त्यांनी शिवाय दिल्या हो तरी तुम्हाला तरी खाजगी त्यांनी चांगलं हक्काचं ठेवलं. कारण बोलले असेल तुम्हाला फोनवर तरी नक्कीच हे छत्रपती संभाजीनगर घोडेले चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार घोडेले म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू शहराने बघितल्या. परंतु आता त्यांना दुःख आहे कुठतरी आता ते एकत्र दिसणार नाही. त्यांच्यामुळे त्यांना अश्रू आणा होत आहे. संजय सरोदे, टी9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तुम्ही तिकडे गेल्यानंतर त्यांच्याशी आम्ही संवाद साधतात. ते म्हणले की एक महापौर नंदकुमार घोडेले यांना 2 वेळेस महापौरपद ठाकरेंनी दिलं. मातोश्रीहून त्यांना एवढा आशीर्वाद होता. मात्र त्यांच्या स्वतःच्या हव्याच्या पोटी ते स्वतः तिकडे गेले. पण तिकडे जाऊन त्यांचं काही भलं होणार नाही. न मी कुठल्या प्रकारच्या हव्याच्या पोटी गेलो नाही आधीच तुम्हाला सांगितलं. आणि 2दा दिलं मी याचे उपकार विसरणार नाही तो सुद्धा मी खुलासा केलेला आहे. खैरे साहेब माझे नेते माझे गुरुजी आहेत. निश्चितपणे त्यांना वाईट वाटलं म्हणून थोडंसं मनात वाईट वाटलं त्या भावनेने त्यांनी असं काही बोलले असतील. परंतु त्यांची भावना चांगली असेल. भविष्यामध्ये त्यांनाही माहीत आहे मी किती हे आहे म्हणून स्वार्थी आहे मी काय करतो त्यांना सगळं माझं माहिती आहे. पण नैराश्यपोटी त्यांनी ते बोलले असतील त्याचं मला काही इतकं खैरे साहेबांचं बोलल्याचं काही इतकं वाईट वाटत नाही. बोलताना असं म्हटलं की वैचारिक मतभेद आहे कोणासोबत होते? नाही इकडं नाही 2 पक्षामध्ये जे वैचारिक मतभेद होते त्याच्यामुळे मी तो पक्ष सोडला असं हे नाही. म्हणजे वैचारिक आमच्यामध्ये मतभेद नाहीत. अंबादासजी माझे मित्र आहेत. खैरे साहेब माझे गुरु आहेत नेहमीच. आणि आता सोडताना असा आरोप करून जाणं किंवा मग कोणाला वाईट बोलणं किंवा मग स्वतःच्या तो माझा स्वभाव नाही आणि नसणार पण आहे. कारण तिथंच माणसाची किंमत आहे आणि मी तेच कमावलं. याच माझ्या स्वभावामुळं मी आज इतका मोठा झालो. यांनी पण मला जे काही दिलं असेल ते माझ्या स्वभावामुळे दिलं असेल. म्हणून खैरे साहेबांनी एखाद्या वेळेस ते थोडंसं दुःखी झाले असतील नैराश्यपोटी बोलले असतील. शेवटी त्यांचा अधिकार आहे तो. पण त्यांनी याच्यानंतर माझा स्वभाव माझी वागणूक माझं काम याच्या बाबतीत खरं त्यांनी जर बोललं तर निश्चित सगळं समोर येईल. भविष्यात पक्षानं महापालिकेतून बोलायची संधी दिली ते घेणार का? मग महापौर होण्याची इच्छा आहे? नाही प्रत्येक माणूस हा पॉलिटिकली अम्बिशियस असतो. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी हे व्हावं ते व्हावं. परंतु आधी काही करून दाखवावं लागेल मग मागावं लागेल. आणि एखादा रेडीमेड कार्यकर्ता जर तिकडं जात असेल तर निश्चित त्यांनी जसं सांगितलं एक मूल्यमापन होत असतं. कुठे गेलं तर कामाचं मूल्यमापन होत असतं आणि त्या मूल्यमापनाच्या आधारे मला योग्य ती संधी मिळतील. मग महापौरपद मिळेल का नगरसेवक पद मिळेल का अजून त्याच्यापेक्षा काही मिळेल. परंतु अंधेर है लेकिन देर है लेकिन अंधेर नाही आहे. साहेबांचे आपण विश्वासू होतात. आपण तिकडे गेले परंतु मग चर्चा अशी सध्या सुरू आहे की खैरे साहेबांवर असे आरोप करण्यात येते की तुम्हाला पहिले पाठवलं नंतर त्यांना जायचे का असे आरोप त्यांच्यावर होते. खैरे साहेब जे आहेत ना खैरे साहेब हे फार एकनिष्ठ आहेत. ते म्हणजे खैरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे त्यांच्या जवळ राहिलेले आहेत त्यांना विचारा की ते किती पक्षाशी एकनिष्ठ आहे मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. म्हणून मी त्यांना जाऊन बघितलेलं आहे. आणि जे कोणी त्यांच्या बाबतीत असं बोलत असतील माझ्या आणि त्यांच्या बाबतीत याला काही तथ्य नाही. आणि मला वाटतं खैरे साहेब स्वतः माझ्यावर नाराज आहेत मी असं झालो म्हणून. मग ते मला पाठवतील आणि मागून येतील जे काही बोलायचं ते खैरे साहेब तोंडावर बोलतील. असं काही त्यांच्या मनामध्ये हे नसतं आणि ते सोडणार नाही पक्ष मला खात्री. म्हणून मी शेवटी म्हणजे
त्यांच्या प्रेमापोटीच कालपर्यंत उद्धव साहेबाच्या प्रेमापोटीच होतो. आणि शेवटी मलाही वाटलं की भविष्यात आपल्यालाही थोडंसं आपलं बघायला पाहिजे, म्हणून मी पक्ष सोडला.